तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल लर्नर तुम्ही आहात मित्रांनो, तर तुम्हाला ही गोष्ट नक्की माहिती असायला हवी. कुठली गोष्ट? मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये फॉर्म्युलाच्या आतमध्ये फॉर्म्युला जेव्हा आपण करतो त्याला नेस्टिंग बोलतात आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हीलुकअपचं नेस्टिंग शिकवणार आहे. आता व्हीलुकअपमध्ये नेस्टिंगची काय गरज असते, नेस्टिंग म्हणजे काय आणि कुठल्या एक्झाम्पलमध्ये, कुठल्या सिनेरिओमध्ये आपण हे यूज करणार, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. पण डोंट वरी, आय एम गोइंग टू एक्सप्लेन ऑल दीज क्वेश्चन्स आन्सर. बट बिफोर डाईव्ह इन टू दॅट मला एक आणखी गोष्ट सांगावीशी वाटते की बाबा व्हीलुकअपची या अगोदर मी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते नक्की पहा. म्हणजे पार्ट 1, 2, 3 त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आता मी 4थ्या व्हिडिओमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही 4थ्या व्हिडिओमध्ये तेव्हाच या जेव्हा ते पहिले 3 व्हिडिओ पाहणार आहात, राईट. तर माझी रिक्वेस्ट आहे की पहिले ते 3 व्हिडिओ पहा आणि नंतर इकडे या, तरच हे समजून येईल, नाही तर काय चाललं समजणार नाही. कुठलाही मूवी आपण डायरेक्टली स्टार्ट करत नाही मित्रांनो, पहिले पार्ट वाईज पाहतो. वेब सिरीज पण पार्ट वाईज पाहतो, तसंच आहे. तर ही एक सिरीज आहे आपली व्हीलुकअपची आणि पहिले 3 व्हिडिओ पहा, त्याची प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस फाईल पण मी दिलेली आहे. आणि सध्या 4थ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला नेस्टिंग व्हीलुकअप. तर इंटरेस्टेड असेल तर स्क्रीनमध्ये मी दाखवतो तुम्हाला की बाबा याचं नेस्टिंग कधी आणि कसं करायचं. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी परत आठवण करून देतो, तुम्ही विसरून जाता मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून टाका ना यार, मेहनत घेतलेली मी. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. तर सध्या तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स बिगिन. व्हीलुकअपचं नेस्टिंग आपल्याला शिकायचं, पण हे नेस्टिंग का करायचं हे पहिलं माहिती करून घेऊया मित्रांनो, राईट. नेस्टिंग का करायचं आहे, सर्वात पहिलं एक्झाम्पल पहा. इकडे जो डेटा दिसतो ना तुम्हाला, हा खूप सिम्पल डेटा मी घेतला आहे. प्रत्येकजण स्कूलमध्ये गेलेलाच आहे, त्यामुळे हा डेटा खूप इझिली तुम्हाला समजून येईल. रोल नंबर आहे, जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जाता बेसिकली, तर तेव्हा तुम्हाला रोल नंबर मिळतो आणि एक्झाम सीट नंबर, जेव्हा तुमची एक्झाम असते तेव्हा तुम्हाला एक्झाम सीट नंबर मिळतो. हा माझा पहिला टेबल आहे ज्यामध्ये रोल नंबर आणि सीट नंबर ए आणि बी कॉलममध्ये आहे. आणि माझ्याकडे दुसरा टेबल आहे जिथे एक्झाम सीट नंबरच्या अकॉर्डिंग मला स्टुडंट नेम आणि क्लासरूम दिले गेलेत. दिसतंय, एक्झाम सीट नंबर, स्टुडंट नेम आणि क्लासरूम. आणि माझा टास्क आहे, मला सांगितलं गेलं की बाबा तुम्ही एक्झाम सीटच्या अकॉर्डिंग स्टुडंट नेम किंवा क्लासरूम दाखवा, तर तुम्ही व्हीलुकअपने दाखवू शकता. पण तुम्हाला सांगितलं रोल नंबरच्या अकॉर्डिंग, तुमचा टास्क आहे रोल नंबरच्या अकॉर्डिंग स्टुडंट नेम आणि क्लासरूम दाखवा. तुम्ही बोलणार रोल नंबर तर ह्या टेबलमध्ये आहे इकडे, आणि इकडे रोल नंबर आहेच नाही, बाकी स्टुडंट नेम आणि क्लासरूम इकडे आहे. तर मला स्टुडंट नेम आणि क्लासरूम दाखवायचे जे की या टेबलमध्ये अवेलेबल नाही आहे, पण या टेबलमध्ये आहे. आणि या टेबलचं एक रिलेशन पाहिलं तुम्ही तर एक्झाम सीट नंबर दोघांमध्ये पण कॉमन आहे. इकडे जो एक्झाम सीट नंबर आहे तो एक्झाम सीट नंबर इकडे पण आहे. मग जर मी एक्झाम सीट नंबरच्या अकॉर्डिंग स्टुडंट नेम आणि क्लासरूम काढले तर मी रोल नंबरच्या अकॉर्डिंग पण काढू शकतो, कारण रोल नंबर या एक्झाम सीटच्या रिलेटेड आहे, राईट. तर त्यासाठी सर्वात पहिलं आपण एक्झाम सीट नंबर फाइंड आउट करूया. म्हणजे या रोल नंबर अकॉर्डिंग, सपोज मी इथे रोल नंबर टाकतो आहे 5, तर 5 रोल नंबरला कुठला एक्झाम सीट नंबर आहे तो काढूया. हा एक्झाम सीट नंबर तसं आपल्याला फक्त टेम्पररी काढायचं आहे, पण का काढायचं समजलं, कारण आपल्याला रोल नंबर आणि एक्झाम सीट नंबर एकाच टेबलमध्ये दिलेत. मग इथे मी रोल नंबर 5 एंटर केलं तर एक्झाम सीट नंबर कुठला येतो आहे हे पहिलं काढूया. आणि नंतर इकडे जो एक्झाम सीट नंबर येईल त्या अकॉर्डिंग आपण स्टुडंट नेम आणि क्लासरूम काढूया आणि नंतर नेस्टिंग करून दाखवतो मी. स्टेप बाय स्टेप पाहता. सर्वात पहिलं मी रोल नंबर एंटर केला आहे 5. मला इकडे एक्झाम सीट नंबर पाहिजे या टेबलमधून, म्हणून या टेबलला मी सिलेक्ट करून याला नाव देऊन टाकतो, कारण मला हे टेबल यूज करायचे, ते दोन्ही टेबल यूज करायचे व्हीलुकअपमध्ये. मग प्रत्येक वेळेस सिलेक्ट करत बसण्यापेक्षा मित्रांनो एक काम करूया ना, याला सिलेक्ट करून इकडे नावच देऊन टाकूया. याला नाव दिलं मी रोल नंबर. नाव देताना लक्षात ठेवायचं की बाबा स्पेस द्यायचं नाही आहे. स्पेसच्या जागेवर तुम्ही अंडरस्कोर वगैरे टाकू शकता. नाव द्या, एंटर बटन दाबा. याला पण सिलेक्ट करा, इकडे कर्सर ठेवा. पहा, याला सिलेक्ट करायचं, कुठल्याही रेंजला याला सिलेक्ट करायचं, नाव कसं द्यायचं, याच्यावर कर्सर ह्या नेम बॉक्समध्ये ठेवायचा. नाव देताना टाईप करायचं, स्पेस द्यायचं नाही आणि नंबरने सुरुवात नाही करायची. सो एक्झाम सीट नंबर, राईट. एंटर करूया. एक्झाम सीट नंबर हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल आहे. यांचं नाव बदलायचं असेल तर फॉर्म्युलाजमध्ये नेम मॅनेजरमधून तुम्ही नाव चेंज करू शकता, डिलीट करू शकता, सगळं काही इकडे ऑप्शन्स आहेत. हा डायलॉग बॉक्स मी क्लोज करतो आहे सध्या तरी. सो नाव व्हॉट इज माय नेक्स्ट टास्क. मी इकडे 5 एंटर केल्यानंतर एक्झाम सीट नंबर दिसायला हवा, मग मी व्हीलुकअप लावणार. काय लावणार मित्रांनो, पहा, व्हीलुकअप लुकअप व्हॅल्यू, टेबल ॲरे, कॉलम इंडेक्स नंबर आणि रेंज लुकअप. हे मी अगोदर एक्सप्लेन केलं काय असतं. सर्वात पहिले ही लुकअप व्हॅल्यू घेऊया, ज्याला F4 प्रेस करून आपण फिक्स करूया. F4 E4ला आपण F4 प्रेस केले, जेणेकरून त्याला $साइन ॲड झाले. कोमा टेबल ॲरे, व्हेर इज माय टेबल ॲरे, हा आहे, कारण मी सध्या याच टेबलमध्ये एक्झाम सीट नंबर फाइंड आउट करतो आहे आणि या रोल नंबरच्या अकॉर्डिंग. पण मला टेबल ॲरे सिलेक्ट नाही करत बसायचं, मी तुम्हाला सांगितलं सिलेक्ट करायचंच नाही आहे. RO टाईप करा, ROL टाईप केलं तरी चालेल. तुम्ही जे नाव दिलेलं आहे ना ते इकडे दिसते, पहा,
दिसतंय ड्रॉपडाऊनमध्ये टॅप बटन प्रेस करा. पहा जेव्हा तुम्ही टॅप करताय ते सिलेक्ट होतं आहे आणि तुम्हाला सेम कलर दिसतो इकडे आणि इकडे, राईट. कॉमा कॉलम इंडेक्स नंबर. सध्या तरी या टेबलमध्ये लक्ष देऊन पहा, या टेबलमध्ये 2च कॉलम आहेत. एक रोल नंबर आहे पहिला कॉलम, हा एक्झाम सीट नंबर दुसरा कॉलम. म्हणून आपल्याला एक्झाम सीट नंबर हा डायनॅमिक नाही घ्यायचा, फक्त हार्ड कोड व्हॅल्यू देऊन टाकू 2, राईट. इथे डायनॅमिकची गरजच नाही कारण 2 नंबर कॉलममध्येच एक्झाम सीट आहे. ओके, तर त्यामुळे एक्झाम सीट नंबरच आपल्याला पाहिजे आणि मी तो डायरेक्ट टाईप केलेला आहे, तिकडे कुठलंही लॉजिक लावायची गरज नाही आहे. कोमा देऊन तुम्ही नंतर 0 द्या एक्झॅक्ट मॅथसाठी आणि तुमचं उत्तर बरोबर आलं आहे की नाही पहा. एक्झॅक्ट मॅथसाठी 0 दिला, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर केलं. 210 A210 3 करा. सीट नंबर 3साठी C209. अच्छा, मी इकडे 10 करतो आहे. C213 सॉरी. ओके, सो विच इज एक्झॅक्टली करेक्ट. या टेबलमधून आपण एक्झाम सीट नंबर फेच केला आहे, लुकअप केला आहे. आता आपल्याला या रोल नंबरच्या अकॉर्डिंग एक्झाम सीट नंबर जर भेटतो तर या सीट नंबरच्या अकॉर्डिंग इकडे डेटा मिळणार की नाही मिळणार? मिळणार. त्यासाठी इथे कर्सर ठेवा. वी लुकअप परत द्या, यासाठी नाही. ओके, मी जर यासाठी वी लुकअप देतो आहे तर रॉंग होणार कारण ही लुकअप व्हॅल्यू असणारच नाही आता, कारण याच्यात लुकअप व्हॅल्यू आहेच नाही आहे. या टेबलमध्ये लेफ्टमोस्ट कॉलममध्ये एक्झाम सीट नंबर आहे, तर एक्झाम सीट नंबरच आपल्याला लुकअप व्हॅल्यू म्हणून घ्यायचा आहे. कॉमा लुकअप व्हॅल्यू ही एक्झाम सीट नंबर घेतली. टेबल ॲरे. टेबल ॲरेसाठी काय करणार? एक्झाम सीट नंबर टेबलमध्ये बघतोय म्हणून एक्झाम सीट नंबर टेबल आपण जो रेंज नाव दिले ते सिलेक्ट करा. कसं नाव द्यायचं मी तुम्हाला सांगितलं, सीट नंबर नाव इथे दिलेलं आहे मी, राईट. कॉमा नंतर कॉलम इंडेक्स नंबर. या कॉलममध्ये लक्षात घ्या, या टेबलमध्ये आय मीन टू से एक्झाम सीट नंबर, स्टुडंट नेम अँड क्लासरूम 3 कॉलम आहेत. 1 नंबर कॉलम इंडेक्स नंबर, 2 नंबर कॉलम इंडेक्स नंबर आणि 3 नंबर कॉलम इंडेक्स नंबर. सध्या मला स्टुडंट नेम पाहिजे म्हणजे 2 नंबर कॉलम इंडेक्स नंबर पाहिजे, पण 2 टाईप करण्याऐवजी मी इकडे टाईप करणार आहे रो. आता रो बरोबर देणार का उत्तर? मला डायरेक्ट नाही देणार. रोचं कन्सेप्ट मी पहिलाच एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला पहिल्या लेसनमध्ये, तो नाही पाहिला असेल तर पाहून घ्या लेसन, राईट, तरच समजेल तुम्हाला. या पर्टिक्युलर रोमध्ये हा रो फॉर्म्युला टाईप केला रो नंबर 5 मध्ये. जर हा रो नंबर 5 मध्ये रो फॉर्म्युला टाईप केलेला आहे तर इथे जर मी रो -3 करतोय, 3 का करतोय? मला 3 का कुठून आणले? हे मी 3 कुठून आणले? मला 2 पाहिजे. ह्या रो नंबर 5 मध्ये हा रो 5 देणार आन्सर. रोला सिलेक्ट करा 5. ज्या रोमध्ये तो रो फॉर्म्युला टाईप करतो त्या रोचा रो नंबर तो सांगतो म्हणजे दाखवतो 5 -3, राईट. -3 म्हणजे 2. रो -3 2 अँड आय एम गोइंग टू पुट कॉमा अँड अगेन 0. दॅट्स इट. क्लोज ब्रॅकेट करा मित्रांनो, झालं. पण एक गोष्ट, अच्छा E9ला आपल्याला काय करावं लागेल? फिक्स. E9ला पण फिक्स करा. ही लुकअप व्हॅल्यू आहे ना, ही वाली फिक्स करा थोड्या वेळासाठी. एंटर करा. क्रांती सिंग आहे, सॉरी एक्स्ट्रा ड्रॅग केलं. क्रांती सिंग पहा, परत ड्रॅग करा इथपर्यंतच. क्रांती सिंग 9B. अच्छा 10च्या जागेवरती मी 5 करतो आहे. शक्ती बार्गो 5 शक्ती बार्गो. ओके 3 करतो आहे. वाव 1 करतो आहे. अर्पित शाह प्रॉपर आला आहे, राईट. अर्पित शाह. आता मला काय करावं लागतं? इथे सीट नंबर पहिला फाइंड आउट होतो तो या 1ने इकडे सीट नंबरमध्ये जातो आणि इथून इकडे जाते. जर मी कनेक्शनच तोडलं म्हणजे मी इथे डिलीट मारलं, प्रॉब्लेम येणार ना मित्रांनो. इथे डिलीट केली ही सेल, ही जे ना ही सेलच डिलीट करून टाकली म्हणजे इथे जो फॉर्म्युला येत होता अंडू करतो, डिलीट नाही करायचं. मग काय करायचं? याला कंट्रोल एक्स करा. मला इकडे नको आहे हा, म्हणून मी याला कंट्रोल एक्स करतो. कट, या फॉर्म्युलाला पूर्ण कट करून घ्या, कॉपी करून घ्या आणि इकडे इथून डिलीट करा. आता कॉपी करून घेतलं तर चालेल. इज इक्वल टू साईन घ्यायचं नाही, फक्त या फॉर्म्युल्याला या लुकअप व्हॅल्यूच्या जागेवर आणायचा. हे लुकअप व्हॅल्यू दिसते ना, ही लुकअप व्हॅल्यू जागेवरती आपण तो फॉर्म्युला टाकूया. इथे लुकअप व्हॅल्यू घेत होतो ना आपण, तर ती लुकअप व्हॅल्यू E9च होती. त्या जागी आपण तोच फॉर्म्युला घेतला जो E9मध्ये होता आणि मी एंटर करतो आहे. नाव यू आर गेटिंग युअर रिझल्ट. आणि तुम्ही आता 2 टाईप करा, 3 टाईप करा, रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. आणि हा रिझल्ट कुठून येतो आहे? लेट मी शो यू. रिझल्ट कुठून येतो आहे पहा, राईट. तुम्ही 3 टाईप करा, 4 टाईप करा, 5 टाईप करा. हा रिझल्ट येतो आहे नेस्टिंगने. पहिलं वी लुकअप, बाहेरचा वी लुकअप काय करतो तुम्हाला माहिती आहे, आतला वी लुकअप काय करतो. हा वी लुकअप काय करतो आहे, यातून पहिला एक्झाम सीट नंबर फाइंड आउट करतो आणि तो लुकअप बनवतो आहे आणि त्यानंतर येतो. हे लॉजिक समजून घ्या फक्त. लॉजिक समजलं तर मॅजिक आहे. नेक्स्टिंग वी लुकअप विदिन वी लुकअप मी तुम्हाला शिकवलं. इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं तर तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि आमच्याकडून लाईव्ह शिकायचं असेल तुम्हाला कोर्सेस वगैरे किंवा आमचे प्री रेकॉर्डेड कोर्सेस ॲक्सेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे अवेलेबल. नक्की चेकआउट करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या कोर्सेसची लिंक आहे. कमेंट करायला विसरू नका. सिरीज चालू आहे त्यामुळे कमेंट नक्की करा. वी लुकअप पूर्ण एक्सपर्ट मी बनवूनच सोडणार आहे तुम्हाला मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मित्रांनो.